नमस्कार मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांत तसेच पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण जानेवारी महिन्याच्या पगार आणि पेन्शन संदर्भात सरकारकडून एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या परिपत्रकामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना थेट आर्थिक फायदा होणार असून दोन मोठे लाभ अधिकृतपणे मंजूर करण्यात आले आहेत. ही माहिती केवळ अंदाज किंवा अफवा नसून अधिकृत परिपत्रकावर आधारित असल्यामुळे प्रत्येकाने हा अपडेट नीट समजून घेणे आवश्यक आहे. सरकारी निर्णय प्रक्रिया पाहिली तर कोणताही बदल लागू होण्यापूर्वी परिपत्रक किंवा शासन निर्णय जारी केला जातो. या नव्या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की जानेवारी महिन्यापासून पगार आणि पेन्शन गणनेत काही महत्त्वाचे बदल लागू होतील. याचा अर्थ असा की पुढील पगार किंवा पेन्शन जमा होताना जुन्या दरांऐवजी सुधारित दर लागू होणार आहेत. त्यामुळे अनेक कर्मचारी आणि पेन्शनर्सना अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम खात्यात जमा झालेली दिसू शकते. या परिपत्रकातील पहिला मोठा लाभ म्हणजे जानेवारी पगाराशी संबंधित आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ठरवताना मूलभूत वेतन, महागाई भत्ता आणि इतर भत्ते यांचा समावेश असतो. जानेवारीपासून या गणनेत सुधारणा करण्यात येणार असून विशेषतः महागाई भत्त्याच्या दरावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. महागाई निर्देशांक सातत्याने वाढत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खरेदी क्षमतेवर परिणाम होत होता. तो लक्षात घेऊन सरकारने पगारवाढीचा मार्ग मोकळा केला आहे. या पगारवाढीचा फायदा थेट कर्मचाऱ्यांच्या हातात पडणार आहे. काही कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून वाढीव पगार मिळेल, तर काही प्रकरणांमध्ये मागील कालावधीची थकबाकी देखील मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच वेळी पगार वाढ आणि थकबाकी असा दुहेरी फायदा मिळू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. महागाई भत्त्याबाबत बोलायचे झाले तर या परिपत्रकात सरकारने स्पष्ट संकेत दिले आहेत की सध्याचा डीए दर कायम ठेवला जाणार नाही. जानेवारीपासून सुधारित डीए दर लागू होणार असून त्याचा थेट परिणाम पगारावर दिसून येईल. महागाई वाढीमुळे जे आर्थिक ओझे कर्मचाऱ्यांवर येत होते ते काही अंशी कमी होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी तसेच स्वायत्त संस्थांतील कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. या परिपत्रकातील दुसरा मोठा लाभ म्हणजे पेन्शनधारकांसाठी जाहीर करण्यात आलेला निर्णय. निवृत्त कर्मचारी आणि कुटुंब पेन्शनधारकांसाठी हा अपडेट अत्यंत दिलासादायक आहे. कारण पेन्शन ही निवृत्तीनंतरची एकमेव उत्पन्नाची साधन असते आणि महागाई वाढत असताना ती अपुरी पडत होती. नव्या परिपत्रकानुसार पेन्शनची पुनर्गणना करण्यात येणार असून त्यात महागाई दिलासाही सुधारित दराने देण्यात येणार आहे. विशेषतः किमान पेन्शन घेणाऱ्या पेन्शनर्ससाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. काही प्रकरणांमध्ये थकबाकी देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. म्हणजेच जानेवारीपासून केवळ वाढीव पेन्शनच नाही तर मागील कालावधीचा फरकही मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक पेन्शनर्सना आर्थिक दिलासा मिळणार आहे. पेन्शन जमा होण्याबाबत या परिपत्रकात स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. जानेवारी महिन्याची पेन्शन सुधारित दराने बँक खात्यात थेट जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर काही कारणामुळे जुन्या दराने पेन्शन जमा झाली तर पुढील महिन्यात फरकाची रक्कम समायोजित करण्यात येईल. त्यामुळे पेन्शनधारकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. या निर्णयाचा फायदा नेमका कोणाला होणार हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर या परिपत्रकाचा लाभ केंद्रीय सरकारी कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि कुटुंब पेन्शनधारक अशा सर्व घटकांना मिळणार आहे. म्हणजेच संपूर्ण सरकारी यंत्रणेला हा निर्णय लागू होणार आहे असे स्पष्टपणे सांगता येईल. तथापि सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. आपली पगार स्लिप किंवा पेन्शन स्लिप नीट तपासणे, बँक खाते अपडेट ठेवणे आणि काही अडचण आढळल्यास संबंधित कार्यालयाशी त्वरित संपर्क साधणे गरजेचे आहे. कारण लाभ मंजूर असला तरी प्रशासकीय प्रक्रियेमध्ये त्रुटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तज्ज्ञांच्या मते हा परिपत्रक म्हणजे येणाऱ्या काळात आणखी मोठ्या निर्णयांची सुरुवात आहे. वेतन आयोग, महागाई भत्ता वाढ, पेन्शन सुधारणा यासंबंधी आणखी सकारात्मक घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही महिने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. एकूण पाहता जानेवारी पगार आणि पेन्शन संदर्भात जारी करण्यात आलेले हे महत्त्वपूर्ण परिपत्रक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी गुड न्यूज आहे. दोन महत्त्वाचे लाभ मंजूर झाल्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार आहे. जर तुम्ही कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर हा अपडेट तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि तो इतरांपर्यंत पोहोचवणेही तितकेच गरजेचे आहे.